काँग्रेस पक्षाचे जुने जाणते नेते तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर पंढरपूरमध्ये आता ठिकठिकाणी भावी आमदार म्हणून बोर्ड लावले असल्याने सगळीकडे आता चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेतून चांगलं मताधिक्य देऊन खरं तर प्रणिती शिंदे यांचा विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आता आमदारकीची खरं तर स्वप्न पडलेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पंढरपूरचा जर इतिहास बघितला तर पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार अशी कायमची लढाई होत होती। मात्र यावेळी जर आपण बघितलं तर हा जो मतदारसंघ हा भाजपकडे गेल्यामुळे खरं तर भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे वरचेच खरं तर त्यांना विरोधी म्हणून बघितलं आपण भाजपकडून आता प्रशांत परिचारक यांचे देखील आता खरं तर नाव चर्चेत असतानाच आता महाविकास आघाडीकडून 3 नावांचे खरं तर नाव पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन जे आहेत ते अभिजित पाटील, त्याचबरोबर दुसरे जे आहेत ते भगीरथ भालके यांनी देखील खरं तर शरद पवारांची भेट घेतल्यामुळे त्यांचे देखील नाव चर्चेत आलं असतानाच आता अचानकपणे तर हे जे बोर्ड लागलेले आहेत प्रकाश तात्या पाटील यांचे भावी आमदार म्हणून बोर्ड लागल्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये आता खरं तर चर्चा रंगू लागलेली आहे। मात्र आता येत्या काळामध्ये खरं तर महाविकास आघाडीतून नक्की किती उमेदवार असणार, त्याचबरोबर भाजपमधून आमदार परिचारकांना उमेदवारी मिळणार का, आमदार समाधान आवताड्यांना उमेदवार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा या गर्दीमध्ये खरं तर अचानकच प्रकाश पाटील यांचं नाव आता खरं तर बोर्डावर भावी आमदार म्हणून झळकू लागल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात आता चर्चा रंगू लागलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।